नमस्कार मंडळी. आपल्या आयुष्यात आपण रोज शेकडो लोकांना भेटतो, संवाद साधतो. पण तुम्ही कधी बारकाईने निरीक्षण केलंय का? या जगात मुख्यत्वे दोनच प्रकारची माणसं असतात, एक ऐकून घेणारा आणि दुसरा ऐकवणारा. आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येक माणसाला काहीतरी बोलायचं आहे, स्वतःचं म्हणणं मांडायचं आहे, पण समोरच्याचं शांतपणे ऐकून घेणारे लोक मात्र दुर्मिळ होत चालले आहेत. आज आपण या दोन प्रवृत्तीचा सखोल विचार करणार आहोत. ऐकण्याची ताकद काय असते आणि एक चांगला माणूस बनण्यासाठी ऐकून घेणं का गरजेचं आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेऊया. ऐकवणारा माणूस कसा असतो? सुरुवातीला आपण ऐकवणाऱ्या माणसाचा विचार करूया. स्वतःचेच विचार अंतिम मानणे. ऐकवणारा माणूस दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कधीच नसतो. त्याच्यासाठी स्वतःचे विचार, स्वतःचे अनुभव आणि स्वतःचे निर्णय हेच योग्य आणि अंतिम असतात. संवादातील अहंगड. अशा माणसाशी संवाद साधताना असं वाटतं की हे फक्त स्वतःचा मुद्दा कसा बरोबर आहे हे सिद्ध करण्यात व्यस्त असतात. समोरचा काय सांगतो याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. नातेसंबंधावर होणारा परिणाम. जेव्हा आपण फक्त ऐकण्याची सवय ठेवतो तेव्हा समोरच्या माणसाला वाटू लागतं की त्याच्या भावनांना किंवा मताला काहीच किंमत नाही. यामुळे हळूहळू नात्यामधील संवाद संपतो आणि केवळ वाद उरतात. ऐकून घेणारा माणूस आणि त्याची वैशिष्ट्ये. आता आपण दुसऱ्या प्रकारच्या माणसाकडे वळूया. ऐकून घेणारा. विषयाला अनुसरून बोलणे. ऐकून घेणारा माणूस समोरच्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण होईपर्यंत शांत राहतो, तो मध्येच तोडत नाही. जेव्हा समोरच्याचं बोलणं संपतं तेव्हा तो विषयाला धरून योग्य आणि संयमित उत्तर देतो. समजून घेण्याची प्रवृत्ती. बहुतांश लोक उत्तर देण्यासाठी ऐकतात, पण ऐकून घेणारा माणूस समजून घेण्यासाठी ऐकतो. हा फरक खूप मोठा आहे. समाजात मिळणारा आदर. जो माणूस शांतपणे इतराचे ऐकून घेतो तो इतराचे मन जिंकतो. असा माणूस कोणत्याही संकटात घाईघाईने निर्णय घेत नाही, तर परिस्थितीचा सर्व बाजूने विचार करतो. ऐकून घेण्यामागील 4 मोठे गुण. विनम्रता. जेव्हा तुम्ही कोणाचं ऐकून घेता तेव्हा तुम्ही नकळतपणे समोरच्याला हा संदेश देता की तुझे विचार माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. ही विनम्रता माणसाला मोठी बनवते. सहनशीलता. समोरचा माणूस रागात असो वा भावुक, त्याला न अडवता पूर्ण ऐकून घेणं यासाठी खूप मोठ्या सहनशीलतेची गरज असते. ही सहनशीलताच तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते. माणुसकी. दुसऱ्याचे दुःख, त्याच्या अडचणी ऐकून घेणं आणि त्या समजून घेणं हीच खरी माणुसकी आहे. बऱ्याचदा लोकांना उपायापेक्षा फक्त ऐकून घेणारे कान आणि मनाची गरज असते. संस्कार. इतराचा आदर करणं आणि त्यांना बोलण्याची संधी देणं हे आपल्या चांगल्या संस्काराचं प्रतीक आहे. एक उत्तम माणूस बनण्यासाठी काय करावे? मंडळी, उत्तम माणूस बनण्यासाठी आणि आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे ऐकून घेण्याचे हे सद्गुण असायलाच हवेत. आपल्या दैनंदिन आयुष्यात बदल कसे करावेत? 50-50चा हा नियम वापरा. जितकं बोलाल त्यापेक्षा जास्त ऐकण्याचा प्रयत्न करा. मध्येच बोलणे थांबवा. समोरच्याचे वाक्य पूर्ण होईपर्यंत संयम ठेवा, बाजूला ठेवा. समोरचा माणूस काय बोलतोय हे पूर्वग्रह दूषित न होता जेव्हा तुम्ही एक चांगले श्रोते बनता तेव्हा ज्ञान वाढतं, तुमचं नातेसंबंध दृढ होतात आणि समाजात तुमचं स्थान वेगळं निर्माण होतं. शेवटी एवढंच म्हणेन, ऐकण्यातच माणसाची खरी ओळख आणि त्याचे संस्कार लपलेले असतात. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही स्वतःला ऐकून घेणारा मानता की ऐकवणारा? कमेंट करून नक्की सांगा. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रासोबत शेअर करा. आणि अशाच विचारप्रवत कंटेंटसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सकारात्मक विषयासोबत. तोपर्यंत